अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तहसील अंतर्गत ग्रामीण भागासह सर्वच गावांमध्ये सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात कहर केला असून तोंडातील सोयाबीन पिकाचा घास हा माहेरघरी गेल्यासारखे आहे। सोयाबीन पीक हे शेतकरी वर्गासाठी खूप महत्त्वाचे पीक आहे। या पिकावर परिवाराचा पूर्ण खर्च अवलंबून असते। मात्र निसर्गाच्या मुजोरीने सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याची तक्रार एनस येथील गोपाल कंसे यांनी तहसील कार्यालयामध्ये केली आहे। मात्र शासनाकडून आता काय मदत होईल याकडे मात्र परिसरातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे। कपाशीचे पीक हे चांदीसारखे आहे, मात्र कपाशीचे बोंडे सडून खाली पडल्याचे चित्र आहे। आज बरेच शेतकरी खर्चापायी कपाशीकडे दुर्लक्ष करते, परंतु यावर्षी चांगला पाऊस असल्याचे हवामान अंदाजानुसार शेतकऱ्यांनी कपाशी, मूग यासारखी पिकांची लागवड केली होती। परंतु आता परिवाराचा उदरनिर्वाह कसा केला जाईल असे संकट समोर आले आहे। पाहणी करूनच शेतकरी यांचे समाधान होणार नसून त्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी नांदगाव खंडेश्वर येथील शेतकरी करीत आहेत। तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती। तुमचे शेत किती आहे? माझ्या नावानं आहे 2.5 एकर। 2.5 एकरामध्ये काय पीक आहे? माझं पराठी आणि सोयाबीन आहे। सोयाबीन आहे। तर पाण्याअभावी तुमचं जे हे आहे आपलं खराब झालेलं आहे। पूर्ण माल माझा पराठी सोयाबीन पूर्ण कोमात गेलेला आहे। खर्च किती झाला अंदाजी? तो जवळजवळ पराठीला लागले माझे 25-30 हजार रुपये 25-30 अंदाजे। तो सोयाबीनला लागले 15-20 हजार रुपये 15-20 हजार रुपये लागले। आणि तुम्ही आता याच्यानंतर तक्रार कुठे कुठे दिली? मी कृषी विभागाला तक्रार दिली आहे। 3-4 दिवसापासून मी झटके घेतले कृषी विभागाला। त्याच्यानंतर मला माहिती मिळाली की बुवा पत्रकारामार्फत तक्रार द्यायची, तर त्याच्यामुळं मी पत्रकारामार्फत तक्रार द्यायला गेलो। तर मला माहिती नव्हती, कास्तकाराला कोण्या गोष्टीची माहिती नसते, कारण की कृषी विभागवाले कोणाच्या धुऱ्यावर येऊन नाही राहिले आजपर्यंत। कारण की गव्हर्नमेंटनं कृषी विभाग धुऱ्यावर यावं म्हणते, पण कोणताच कृषी अधिकारी धुऱ्यावर आलेला नाही आहे कास्तकाराच्या। तहसील कार्यालयामध्ये सुद्धा तक्रार दिली? दिली आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।